आज अनेक मराठमोळे कलाकार हिंदी कलाविश्वात आपली ओळख निर्माण करतात. पण असेही अनेक मराठी कलाकार आहेत ज्यांनी हिंदीमधून त्यांच्या करिअरला सुरुवात केली होती. यापैकीच एक आहे अभिनेता राकेश बापट. 2001 साली आलेल्या तुम बिन या सिनेमातून त्याने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. तुम बिन मधल्या अमन या व्यक्तिरेखेमुळे त्याला चॉकलेट बॉय म्हणून ओळखू लागले. त्यानंतर राकेश अनेक हिंदी मालिकांमध्ये झळकला. तर आयना का बायना, वृंदावन, सविता दामोदर परांजपे अशा अनेक मराठी सिनेमांमध्ये सुद्धा त्यांनी काम केलं. इतकं असूनही आईची इच्छा होती की त्याने मराठी मालिकांमध्ये काम करावं, कारण मालिका हे चाहते रोज बघतात आणि मराठी प्रेक्षकांपर्यंत तो खऱ्या अर्थाने मालिकांमधूनच पोहोचू शकेल. आणि तसंच झालं. झी मराठीवरील नवरी मिळे हिटलरला या मालिकेतलं त्याचं एजे हे पात्र घराघरात पोचलं. फक्त मोठ्यांनाच नाही तर लहानांना सुद्धा हे पात्र आवडलंय. नुकताच राकेशने त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केलाय, ज्यात नवरी मिळे हिटलरला या मालिकेच्या सेटवर शाळेतली मुलं त्याला भेटायला आली आणि राकेशला बघताच त्याने त्याच्या भोवती विळखा घातलाय. इतकं प्रेम बघून राकेश सुद्धा भारावून गेलाय. पहा त्याने शेअर केलेला हा खास व्हिडिओ. अनेक कार्यक्रमांमध्ये महिला प्रेक्षक येऊन त्याचं कौतुक करतात, पण चिमुकल्यांपर्यंत सुद्धा त्याची ही भूमिका पोचलीये हे या व्हिडिओमधून कळून येतंय. मालिकेसाठी पहिल्यांदाच राकेश सोबत गप्पा झाल्या असताना आईची काय इच्छा होती हे त्याने सांगितलं. आपण कायनातला सांगतो की हे हवं आहे आणि ते मिळतं, ते मॅनिफेस्टेशनची पॉवर जी असते ती ह्याच्यातनं मला कळले की खरंच ॲक्च्युली होतं असं. लगेच इच्छा व्यक्त केली आणि लगेच मला हा कॉल पण आला आणि लकीली रोल पण एवढा सुंदर मिळाला. एक चॅनल एवढं छान चॅनल आहे, लोक खूप चांगली आहेत काम करणारी, अख्खी टीम. तर एक ब्लेसिंग म्हणून एक आलं आहे माझ्याकडे ते, आणि आय एम व्हेरी हॅपी दॅट आय फील ग्रेटफुल अबाउट ह्याच्याबद्दल. इंटरव्ह्यू केला तर डिसेंबरमध्ये समथिंग, आणि लगेचच न्यू इयरला आपण ट्रेलर लॉन्च केला तेव्हाही आपण तेच बोललो होतो की मराठी मालिका करावी अशी आईची इच्छा आहे. पण जेव्हा आईला तू सांगितलंस की मराठी मालिकेसाठी कॉल आलाय, आईची पहिली रिॲक्शन कशी होती? आईची रिॲक्शन तर असं वाव झालं पण एवढं लवकर, तर त्यामुळे शी वॉज व्हेरी सरप्राईज की एवढं लवकर काय गोष्टी घडामोडी झाल्यात. आणि शी वॉज व्हेरी हॅपी. म्हणजे तिच्या आतनं जो हॅपीनेस दिसतो, एक खुशी दिसते, ती मला दिसली आणि तिच्या स्माईलवरूनच कळलं मला की बरोबर ट्रॅकवर सगळं चाललंय. तुम्हाला राकेशची एजे ही भूमिका कशी वाटते हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. आणि मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.